जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय. डॉक्टर जोसेफ मॅझिनी नावाचा विचारवंत आहे. तो म्हणायचा की माणसाचं शरीर मरतं पण त्याचा विचार मरत नाही. पण आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माणसाचं शरीर मरतं पण त्याच्या विचारामध्ये भेसळ करून त्या माणसाला संपवलं जाता येऊ शकतं. तर ह्या ठिकाणी अत्यंत पवित्र काम होतंय. आपल्या विचारामध्ये भेसळ करून त्यांना संपवण्यात येऊ नये आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्या पिढीवर आपल्या सगळ्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते खरेखुरे विचार समजले पाहिजेत, ते जिवंत राहिले पाहिजेत. यासाठी ही अभ्यासिका आहे आणि यासाठी आपल्या जयंतीचा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वात आधी आयोजकांचं मी कौतुक करतो आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील मान्यवर, येथे जमलेले तरुण आणि सर्व महिला मंडळ यांचं स्वागत करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजचा दिवस का महत्वाचा आहे तर हा अज्ञानावर ज्ञानाचा विजय आहे. स्त्री शिक्षणाचा विजय आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जसं सकाळी माझ्या मुलांपुढे बोललोय त्या पद्धतीने बोलतो. मुलं इथं जास्त आहेत. माझ्या डोक्यात टेन्शन आलं होतं की इथं महिला पण असणार, पुरुष पण असणार आणि छोटी छोटी मुलं पण असणार. सगळ्यांना कसं बोलायचं, सगळ्यांना कळेल असं कसं बोलायचं, त्याचा विचार करत मी आलेलो आहे. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साताऱ्यामध्ये नायगावला खंडाळा तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. आईचं नाव लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील. 3 जानेवारी 1831 ला त्यांचा जन्म झाला. मला सांगा वय 9 असतं त्यावेळी आपली मुलं कितवीला असतात? कितवीला असतात? 9 वय असताना दुसरी तिसरीला किंवा दुसरीला असतात आणि 13 वय असेल त्यावेळी 7वी 8वीला. म्हणजे सावित्रीबाईंचं लग्न झालं त्यावेळी त्या 9 वयाच्या होत्या, म्हणजे तुमच्या 3रीच्या वयाच्या होत्या. आणि ज्योतिबा फुले हे साधारणतः 8वीच्या वयाचे होते. ज्योतिबा फुलेंचं बरोबर लग्न 1840 ला झालं. आता त्या काळात बालविवाहाची पद्धत होती. पाळण्यात लग्न व्हायचं आणि खूप लहानपणी लग्न व्हायची, कुणाला कळत सुद्धा नव्हतं. पण सगळ्यात अतिशय वाईट आणि दुर्दैवाची घटना म्हणजे जर त्या मुलीचा नवरा काही कारणामुळे वारला तर त्या मुलीला सती जावं लागायचं. सती जाणं म्हणजे काय तर ज्या ठिकाणी पती जाळला जातोय त्या ठिकाणी त्या मुलीला जिवंत जाळलं जायचं आणि तिचा आवाज दडपण्यासाठी ढोलचा मोठा आवाज केला जायचा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सती प्रथेला विरोध केला. हे त्यांचं महत्वाचं कार्य. त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाला बंदी होती. जर मुलगी शिकली आणि तिनं स्वयंपाक केला तर त्या भाजीमध्ये त्या भाजीच्या आळ्या तयार होतात अशी समाजात अफवा पसरवण्यात आली. म्हणजे शाळेत कुणी आलंच नाही पाहिजे. 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा भारतातली सुरू झाली आणि सगळीकडे अफवा पसरली की शिकलेल्या बाईनं जर भाजी केली, स्वयंपाक केला तर त्याच्यात आळ्या होते आणि ते पाप लागतं. बाई शिकली म्हणजे पाप होतं. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेने सांगितलं अज्ञानी राहणं हेच मोठं पाप आहे. पण समाज एवढ्यावर थांबला नाही. शाळेला जाताना सावित्रीबाईंना कोणी शेण मारलं, चिखल मारला, सडलेली अंडी मारली, काही जणांनी त्यांना धमक्या दिल्या, पण त्या थांबल्या नाहीत. त्यांचं लुगडं किंवा साडी घाण होत होती म्हणून त्या जाताना 2 घेऊन जायच्या आणि शाळेत गेल्यानंतर त्यांना ते लुगडं बदलावं लागत होतं. आता तुमच्या शाळेत ज्या मॅडम येतात
त्यांना कोणी शिव्या देतं का? त्यांना साधे बोलायची हिंमत करत नाही. शाळेच्या गेटच्या आत त्यांना धमकी द्यायची कोणाची हिंमत नाही. हा सगळा आपल्या महात्मा फुलेंचा किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे झालेला आहे की आज महिला सुरक्षित आहेत आणि देशामध्ये मोठमोठ्या पदावर आहेत. तर तुम्हाला समजलं का की सावित्रीबाईंचा हाल झालं, त्यांचा प्रचंड छळ झाला. आता त्यांना मूलबाळ नव्हतं आणि महात्मा फुलेंना ज्योतिबांना त्यांची भाऊभाऊकी म्हणायला लागली की तुम्ही लग्न करा. तर ज्योतिबा म्हणाले आधी सावित्रीचं लग्न करा तर मी लग्नाला तयार होतो. पुरुषांनी किती पण लग्न केली तर चालत होती, पण महिलांना मात्र दिल्या घरी तिथंच आपली तिरडी उठली पाहिजे असा काळ होता. तर ज्योतिबांनी दुसरं लग्न केलं नाही आणि त्या काळामध्ये एक दिवशी लकडी पुलावरून एक महिला जीव देण्याचा प्रयत्न करत होती. हे ज्योतिबांच्या लक्षात आलं. ते तिथे गेले, तिला विचारलं की तू का जीव द्यायला चाललेले आहे. तिचं नाव काशीबाई होतं. तिनं सांगितलं की मी ब्राह्मण समाजातली आहे, विधवा आहे आणि माझ्यावर काही पुरुषांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यामुळं मी गर्भवती राहिलेले आहे. आता मी जगून काय करू, मला जगण्यात अर्थ नाही म्हणून मी जीव द्यायला चाललेले. त्यावेळी ज्योतिबांनी तिला घरी आणलं आणि सावित्रीबाईंनी तिचं बाळंतपण केलं आणि यशवंत नावाचा सुंदर बाळ त्यांना जन्माला आला. आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या विधवा स्त्री आहेत त्यांच्या पुढे दोनच पर्याय होते. एक न्हाव्यांना बोलवायचं, एक सती पाठवायचं. आणि सती जर नाही गेली तर न्हाव्याला बोलवायचं, त्यांची सगळी डोक्याची केस काढायची, पांढरी साडी नेसवून त्यांना कोपऱ्यामध्ये बसवून ठेवायचं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जायचा सतीचा. नाहीतर अशा पद्धतीने अपमानाचं जीवन जगत असायचं. आणि त्यामध्ये त्या जर गर्भवती राहिल्या तर त्या काय करायच्या, त्या बाळाला उकरड्यावर फेकून द्यायच्या किंवा स्वतः आत्महत्या करायच्या. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह नावाची संस्था या दोघा पती पत्नींनी तयार केली आणि त्यांनी जाहिरात लावली पुण्यामध्ये की कुणीही अशा पद्धतीने आत्महत्या करू नका. ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी ते बाळ आणि ती बाळंतीण त्यांनी आमच्याकडे या, आम्ही तुमचा सांभाळ करतो. त्यांनी तिथं त्या स्त्रियांचं संरक्षण केलं आणि त्या बाळंतीण स्त्रियांची काळजी घेतली आणि तिथं बाळाला सुखरूप जन्म दिला गेला. आणि ह्यांना मूलबाळ नव्हतं, मग ते काशीबाईचा जो यशवंत मुलगा होता त्याला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला मोठा शिकवून डॉक्टर केलं. तर महिलांचं शिक्षण, विधवाचं पुनर्विवाहासाठी कायदा यावा म्हणून पण त्यांनी प्रयत्न केला. आता आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या फोटोची पूजा केली. ही जयंती महत्वाचीच आहे. मी आधी सांगितलं की विचार हा जगला पाहिजे. तर आपल्या समाजामध्ये विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, तरच ती सावित्रीबाईंची खरी जयंती ठरेल. त्या ज्या ठिकाणी स्त्रीवर अन्याय होतोय त्या ठिकाणी कोणी स्त्री लढत असेल तर त्या ठिकाणी आपली सावित्रीबाई लढते असं त्याचा अर्थ होतोय. 1848 ला त्यांनी ज्यावेळी शाळा सुरू केली, आजूबाजूला खास अस्पृश्यांसाठी त्यांनी जवळजवळ 18 शाळा काढल्या. त्या काळामध्ये अस्पृश्य लोकांवर इतका भयंकर अन्याय केला जात होता. पेशव्यांचा काळ, हे आपल्या छत्रपती शिवरायांचे कारकून नोकर, पण त्यांनी संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्या बाळाजीनं पेशव्यांनी आपलं राज्य बळकावलं आणि सर्व बहुजन समाजाला गुलाम केलं. तुम्ही आता ते भीमा कोरेगाव बद्दल ऐकलं असेल, तिथला जो स्तंभ होता तो, ते पेशव्यांच्या विरोधात सर्व महार बटालियन लढली, त्याच्या विजयाचं ते प्रतीक आहे. तर मला याच्यातून काय सांगायचंय, त्या काळामध्ये पाठीमाग खराटा आणि गळ्यामध्ये मडकं
असल्याशिवाय दलितांना अस्पृश्य लोकांना रस्त्यावरून फिरता येत नव्हतं. म्हणजे इतका भयंकर अन्याय होत होता आणि त्यांना भयंकर शिक्षा पण केल्या जात होत्या. पाणी प्यायला पण अधिकार नव्हता. म्हणजे कुत्र्याला, मांजराला, कावळ्याला सगळ्यांना पाणी प्यायचा अधिकार होता. शिवून घेतलं जात होतं. पण ज्याच्या अंगामध्ये माणसाचं रक्त आहे त्या व्यक्तीला हा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार आमच्या ज्योतिबा फुलेंनी मिळवून दिला आणि त्यांनी घरचा हौद सर्व दलितांसाठी खुला केला. आता संक्रांत जवळ आलेली आहे. संक्रांतीला ते चमचा, वाटी असं काहीतरी बक्षीस दिलं जातं. पण संक्रांतीला सावित्रीबाई फुले, जिजाऊ, अहिल्यामाता यांच्याबद्दलची छोटी छोटी पुस्तकं सेपरेट दिली पाहिजे. आणि त्या काळामध्ये पुण्याच्या एका कलेक्टरच्या पत्नीला अध्यक्ष केलं होतं सावित्रीबाईंनी आणि पुण्यामध्ये जाहिरात दिली होती की हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी यायचं आहे. आणि खास त्यांनी अस्पृश्यांसाठी सूचना दिली होती की सर्वांनी यावे, सर्वांनी यावे, या ठिकाणी जातीभेद केला जाणार नाही आणि बसण्याची जी जागा आहे सगळ्यांना एकत्र बसवलं जाईल आणि सर्वांना तिळगुळ वाटप केलं जाईल अशी जाहिरात केली. आणि त्या जाहिरातीनुसार दलितांकडून सगळीकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक पोतं तीळ आणि 2 गोळ्याच्या ढेपा इतकं मोठं तिळगुळ वाटप झालं. म्हणजे ते समाजाला आवडलं. सर्वांना त्याच्यामध्ये समान वागणूक देण्यात आली. म्हणजे त्यांनी जातीभेदाला तीव्र विरोध केला. विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. भारत देशामध्ये सर्वात प्रथम मुलींची शाळा काढून मुख्याध्यापिका झाल्या, शिक्षिका झाल्या. ते शिक्षिका झाल्या म्हणजे फक्त ज्योतिबांनी आई शिकवलं एवढ्या साध्या शिक्षिका नव्हत्या. तर त्यांनी अहमदनगरला डीएड केलेलं होतं अधिकृत आणि त्या अधिकृत डीएड धारक भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत आणि शिक्षिका आहेत. अजून एक मला एका गोष्टीचं वाईट वाटते की जर तुम्ही पुण्याला गेला तर दगडूशेठ हलवाई गणपती माहितीये, सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे. पीएचडी झालेल्या स्त्रिया सुद्धा तिथे जातात, त्यांची मर्जी. पण ज्या फुलेवाड्यामध्ये महात्मा फुले राहिले किंवा ज्या बुधवार पेठेतल्या बेड्याच्या वाड्यामध्ये शाळा तयार झाली जिथे ह्या पीएचडी झालेल्या बायका जात नाही. खरंच दुर्दैवाचे. शरीराने जरी त्या सावित्रीबाईंच्या लेकी असल्या तरी मनानं मात्र त्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या भक्त आहेत. आणि अतिशय महत्वाची गोष्ट अजून वाईट वाटते की ते जे भिडेच्या वाड्यातलं स्मारक होतं ते राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. त्यांचा फुलेवाडा असू द्या किंवा महिलांचं जे मुलींना जिथे शिकवलं. आता एवढ्या महिला डॉक्टर आहेत, पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या, त्यांनी पण ते केलेलं नाही. सावित्रीबाईंना सुद्धा भारतरत्न किताब दिला पाहिजे. आज तर एवढी वाईट परिस्थिती आहे की पंचसत्ता डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार व प्रसार माध्यम सत्ता आणि कुठली तरी एक सत्ता राहिली, शिक्षण सत्ता. तर ह्या ज्या पंचसत्ता आहेत त्या सध्या सर्व मनुवाद्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यातूनही या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम होतोय. आता मी तर पुण्यामध्ये आपण गणपतीला जाता परंतु भिडेच्या वाड्याकडं किंवा फुले वाड्याकडं जात नाही आणि त्याचं राष्ट्रीय स्मारक होत नाही. हे मनुवाद्यांचा डाव आहे. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री होत्या. त्यांनी इंग्रजी शिका असं सांगितलं त्यांच्या कवितेमधून. इंग्रजी शिका, जातीभेद पाळू नका, इंग्रजांना पण हाकलून द्या. म्हणजे त्यांनी जागृती केली. त्यांनी बावनकशी, सुबोध रत्नाकर, त्यानंतर काव्य फुले या कविता तयार केल्या. आता ब्राह्मणांची दादागिरी बघा. 1854 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिला कविता संग्रह प्रकाशित केला.
त्यावेळी केशव सूत या नावाच्या माणसाचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. 85 साली 1885 ला त्यांनी एक कविता प्रकाशित केली. पण आज जे मनवादी आहेत, ब्राह्मणवादी आहेत, ते म्हणतात की आधुनिक भारताच्या इतिहासात पहिली कविता केशव सुतांनी लिहिली. तर एकदम 100% चुकीचं आहे. केशव सूत जन्मालाच आलेला नव्हता. त्यावेळी आमच्या क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी कविता लिहिली, समाजात जागृती केली, मासिकातून त्या रेग्युलर लिहित होत्या, समाजामध्ये जागृती घडवून आणत होत्या, परिवर्तन करत होत्या. 96चा दुष्काळ आला, इकडं ते कुठलं तरी कुठलं तरी मंदिर आहे, पर्वती का काय म्हणतात, त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाला अन्नछत्र फुकट चालू होतं, म्हणजे त्यांच्या मार्फत. आणि इकडे मात्र दलित समाज, बहुजन समाजातले दुष्काळामुळं अन्नाविना तडफडून मरत होते. त्यावेळी 96 ला अन्नछत्र चालवलं. दिवसाला 1000 भाकरी ह्या सावित्रीबाईंनी थापल्या. म्हणजे त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, केवळ बोलक्या नव्हत्या, तर त्यांचं प्रॅक्टिकल तसं होतं. त्यांनी अन्नछत्र चालवली. त्याच्यानंतर प्लेगाची साथ आली. लगेच 97 ला दुसरं संकट आलं आणि पांडुरंग बाबूराव गायकवाड हा महार समाजातला एक मुलगा होता. जिथं शिवून घेतलं जात नव्हतं, पाणी पाजलं जात नव्हतं, तिथं त्या मुलाला प्लेगामधून वाचवण्यासाठी म्हणून खांद्यावर घेऊन त्या डॉक्टर यशवंतच्या दवाखान्यात जात होत्या. त्या दवाखान्यात जाताना त्यांना सुद्धा संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 ला रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणजे आयुष्यभर समाजासाठी झिजल्या आणि शेवट सुद्धा समाजासाठीच झाला. पण त्यांचं जरी शरीर संपलेलं असलं तरी त्या विचाराच्या रूपानं जिवंत आहेत. महाराष्ट्र शासनानं हा जो दिवस आहे आजचा, बालिका दिन म्हणून त्याच्या सन्मानार्थ साजरा केलाय. 95 साली एक टपालाचं तिकीट पण काढलेलं होतं 1995 ला. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देऊन पण सन्मान केलाय. तरी पण त्यांना भारतरत्न दिला पाहिजे. पुरस्काराचे नियम बदलले जातात. एखाद्या क्रिकेटपटूला भारतरत्न दिला जातो, परंतु भारतात सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडलेला, शेतकऱ्यांचा असूर नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या महात्मा फुल्यांना पुरस्कार दिला जात नाही. ही खेदाची बाब आहे. आपल्या समाजातून जागृती झाली पाहिजे. आपल्या ताब्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात पंचसत्ता आल्या पाहिजे. तोपर्यंत आपला संघर्ष चालूच राहील. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्या मंत्रानुसार वागण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे. त्याच्याबद्दल सर्व तरुणांचं मी कौतुक करतो. सर्व जवळजवळ महत्वाचे मुद्दे मी घेतलेले आहेत. तर शेवटचे एक त्यांच्या कौतुकास्पद एक गीत म्हणतो. माता सावित्रीच्या कीर्तिवाणी साऱ्या जगात कीर्ती नाही. मुलींना शिक्षण दिले ग आई, सारं जग तुझं गुणगान गाई. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो. आणि मी बोलत असताना काही जणांना चुकून बोर झाला असेल किंवा काही जणांना समजलं नसेल, असं काही झालं असेल तर मला सांगता येत नाही. कारण सगळ्या वयाचे आहेत आणि मला सकाळपासून विचार करतोय की सगळ्यांना कळेल असं कसं बोलायचं म्हणून. तर मी तसा प्रयत्न केलेला आहे. जर काही चूक झाली असेल तर मला सांगा, मी दुरुस्त करतो. मला या ठिकाणी सर्व तरुणांनी बोलण्याची संधी दिली
त्याबद्दल मी आभारी आहे. मी आनंदवेल पुस्तक लिहिलं, पैशाचं झाड सोनं चांदी गुंतवणूक पुस्तक लिहिलं, माझा शालेय परिपाठ आणि अंकलिपी त्याच्या तर 2-2 आवृत्त्या संपल्या. परंतु आपल्या मायभूमीमध्ये जे आपले जन्माचे ठिकाण आहे त्या ठिकाणी बोलण्याचा आनंद एक वेगळाच आहे. मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, बीडला मी बोललो, भाषण केली, पण हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी आनंद आहे की इथं मी माझ्या जन्मगावी बोलतोय आणि मला इथल्या मंडळानं माझे विचार मांडण्याची संधी दिलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय जोशी, जय क्रांती.